हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपलं पूजास किचनमध्ये. तर आज आपण बनवत आहोत चुक्याची भाजी. म्हणजे खायला थोडीशी आंबट लागते ती. आणि इकडे मी धुवून कट करून आणि इकडे घेतलेली आहे. इकडे शिजायला टाकली आहे आणि शिजताना त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकली आहे. आणि इकडे आहे हिरवी मिरची, बेसन पीठ आणि शेंगदाणे आणि इकडे लसूण आहे. आणि इकडे आपली भाजी शिजलेली आहे छानपैकी. छान शिजून घ्यायची आहे आपल्याला ती. आणि त्याच्यात बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे तेल आहे, इकडे आहे शेंगदाणे, हिरवी मिरची आपण जे घेतलं होतं ते कुटून घेतलं आहे, बारीक करून घेतलं आहे. आणि इकडे फोडणी द्यायची आहे आपल्याला त्या भाजीला आता. आणि छान परतून घ्यायचं आहे ते. आणि ही भाजी शिजून आपण त्याला असं हे करून घेतलं आहे, घोटून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. आणि आपले इकडे वाटण छान तळलं गेलं आहे. आता त्याच्यात भाजी टाकणार आपण. जी आपण शिजून घेतलेली भाजी आहे ती टाकणार आहे. खायला छान लागते. तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता आणि भाकरी सोबत पण खाऊ शकता. तयार आहे. आता आपण इकडे याला तडका देणार आहोत. तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून घ्या तुम्ही. तुमच्या याने चालेल जेवढं पाणी टाकताल. पण जास्त पातळ पण नाही, घट्ट छान लागते ती. इकडे आपण तडका देत आहोत. फक्त आपल्याला लसणाचाच तडका द्यायचा आहे. खूप छान लागते तडक्याने. तुम्हाला जर नसेल तडका द्यायचा तर नाही टाकू शकत, म्हणजे बिना तडक्याची पण छान लागते. पण जर आपण तडका जर दिला तर अजूनच छान लागते. तर हा बघा, इकडे आपण लसूण तेल घेतलं आहे आणि इकडे पटकन झाकून घ्यायचं आहे. आपण जेव्हा तो तडका टाकतो ना तेव्हा ते जो फ्लेवर आहे ना तो लसणाचा आणि त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जेव्हा टाकतो ना तो तडका तेव्हा तिकडे लगेच झाकून ठेवायचं आहे. आणि ही तयार आहे. आणि कशी वाटली ही भाजी नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.